नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 6 ऑक्टोबर 2025 रोजीचा करंट अफेअर्सचं सेशन बघणार आहोत. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजचं सेशन. तर बघा, नॅशनल कॅडेट कॉर्प्स चे 35वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर नॅशनल कॅडेट कॉर्प्सचे 35वे महासंचालक बनलेले लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स. म्हणजेच आपण त्याला शॉर्टकट मध्ये एनसीसी म्हणतो. ते एनसीसी चे नवीन महासंचालक आणि 35वे महासंचालक बनलेले वीरेंद्र वत्स यांनी जागा घेतलेली लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंग यांची. पुढे जाऊया. एनसीसी जी आहे ती जगातील सर्वात मोठी गणवेशधारी युवा संघटना आहे. म्हणजे अशी युवा संघटना एक जिला एक प्रॉपर गणवेश आपल्याला बघायला मिळतो. वीरेंद्र वत्स तिचे 35वे महासंचालक बनलेले. ही गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय. 16 जुलै 1948 ला स्थापना. युनिटी अँड डिसिप्लिन हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. तुम्ही नक्कीच कधी ना कधी एनसीसी चे बऱ्यापैकी विद्यार्थी कॅडेट राहिले पण असेल, आणि जे नसतील त्यांनी कुठे ना कुठे एनसीसी विषय ऐकलं किंवा बघितलं तरी असेल. महत्वाच्या लष्करी नियुक्त्या बघूया. भारताचे नवीन उपलष्कर प्रमुख आहे लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह. भारतीय नौदलाचे 47वे उपप्रमुख आहे व्हाईस ॲडमिरल संजय वत्सयन. भारताचे नवीन सेना प्रमुख आहे उपेंद्र द्विवेदी. संरक्षण प्रमुख आपण जर बघितलं तर सीडीएस अनिल चौहान आहे, आणि अनिल चौहान हे भारताचे दुसरे सीडीएस आहे. वायुसेना प्रमुख आहे अमरप्रीत सिंग. दिनेश कुमार त्रिपाठी हे भारताचे नौदल प्रमुख आपल्याला बघायला मिळतात. तर बघा, आपण जर बघितलं तर जे काही सेना प्रमुख असतात त्यांच्यासमोर जनरल हा शब्द लावला जातो. हे एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्यानंतर जे वायू प्रमुख असतात त्यांच्यासमोर एअर चीफ मार्शल हा शब्द जोडला जातो. आणि आपण जर बघितलं तर जो नौदल प्रमुख असतो त्याच्यासमोर ॲडमिरल हा शब्द जोडला जातो. तर इथे ॲडमिरल कोण आहे? दिनेश कुमार त्रिपाठी. एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग. आणि जनरल कोण आहे? उपेंद्र द्विवेदी. आणि भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक कोण आहे? परमेश शिवमणी. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न. जपान ओपन 2025 टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर जपान ओपन ही स्पर्धा जी आहे ती जिंकलेली आहे कार्लोस अल्कराजने. जो जगातील एक आपण जर बघितलं टेनिसच्या रँकिंग मध्ये 1 नंबरला असलेला हा खेळाडू आहे कार्लोस अल्कराज. तर कार्लोस अल्कराजने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्जचा पराभव करून ही स्पर्धा जिंकलेली आहे. हे त्याचं आपण जर बघितलं तर वर्षातील 5वं आणि त्याच्या कारकिर्दीतील 24वं एकेरीचं विजेतेपद आहे. जपान ओपन टेनिस स्पर्धा जी आहे ती 51वी पार पडलेली आहे. आपण जर बघितलं तर हार्ड कोर्टवर, म्हणजे आपण जर बघितलं तर मॅटवर ही स्पर्धा खेळवली जाते, आणि आपण जर बघितलं तर ओपन स्टेडियमवर ही स्पर्धा खेळवली जाते. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न. कोणत्या अंतराळ संस्थेने हेलिओस्फियर आणि अवकाश हवामानाचा अभ्यास करण्यासाठी इंटरस्टेलर मॅपिंग ॲक्सलरेशन प्रोब मिशन सुरू केलं आहे? आता प्रश्नाचं उत्तर बघण्या अगोदर हेलिओस्फियर म्हणजे काय? तर आपल्या सोलार सिस्टीम मध्ये एक असा बबल सारखा एरिया आहे जिथे सौर वारे, हे जे तुम्ही बघताय, हे जे तुम्हाला जे काही स्पीडने इकडून येताना जे दिसत आहे तर त्याला काय म्हटलं जातं? सोलार विंड म्हटलं जातं, सौर वारे असं म्हटलं जातं. तर हे जे सौर वारे समजून घ्या, अंतराळामध्ये स्पेसमध्ये एका ठिकाणी तयार होतात, त्या ठिकाणाला हेलिओस्फियर म्हटलं जातं. तर हेलिओस्फियरला, किंवा जरी इथं समजलं नसेल तरी पण लक्षात ठेवा की आकाशगंगेमध्ये सोलर सिस्टम मध्ये एका ठिकाणी आपण जर बघितलं तर काय तयार होतात? ते सौर वारे तयार होतात. आता आपण जर बघितलं वारा जिथं कमी दाबाचा एरिया असेल तर जास्त दाबाचे ठिकाणाकडून कमी दाबाच्या ठिकाणाकडे हवा वाहते ना, आपण त्याला वारा म्हणतो. तसंच काहीतरी सिनेरिओ आहे आकाशगंगेमध्ये सोलर सिस्टम मध्ये एक स्पेसिफिक ठिकाणी, तिथं आपण जर बघितलं तर सौर वाऱ्याची निर्मिती होते, त्याला हेलिओस्फियर असं म्हटलं जातं. आणि अवकाश हवामानाचा अभ्यास करण्यासाठी आपण जर बघितलं आयमॅप मिशन जे आहे ते सुरू करण्यात आलेले, इंटरस्टेलर मॅपिंग अँड ॲक्सेलरेशन प्रोब मिशन. तर हे सुरू केलेलं आहे नासाने. तर नासाने आपण जर बघितलं तर या मिशन साठी आपण जर बघितलं तर फाल्कन 9 नावाचं रॉकेट जे आहे ते इथं वापरलेले आहे. हे फाल्कन 9 नावाचं रॉकेट जे आहे तर ते कोणाचं आहे? स्पेसएक्स नावाच्या कंपनीचं आहे.
स्पेसएक्सचे संस्थापक कोण आहे तर इलॉन मस्क जे आहे इलॉन मस्क जे आहे ते स्पेसएक्सचे संस्थापक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर बघा हेलिओस्फिअरचा अभ्यास करण्यासाठी आयमॅप नावाचं मिशन जे आहे ते कोणी लॉन्च केलेलं आहे नासाने. तर पहिला MCQ आपल्याला इथंच बनवू शकतो. त्यानंतर जर बघितलं तर हे रॉकेट जे आहे कोणत्या रॉकेटचा इथं वापर करण्यात आलेला आहे तर फाल्कन 9चा इथं रॉकेटचा वापर करण्यात आलेला आहे. मग याद्वारे आयमॅप मिशन द्वारे आपण इथं काय पाठवणार आहोत तर एक प्रोब पाठवणार आहोत अवकाशामध्ये. आपण जर बघितलं ते एक यान पाठवणार आहोत. तर ते आपलं बघा आपण आदित्य L1 नावाचं मिशन पाठवलेलं आहे. तर आदित्य L1 नावाचं मिशन ज्या ठिकाणावरून म्हणजे लॅग्रेंजियन पॉईंट 1 वरून सूर्याचा कोरोनाचा अभ्यास करत आहे तर त्याच ठिकाणावरून हे मिशन सुद्धा सोलार विंड्सचा अभ्यास करणार आहे. पुढे जाऊया. जागतिक प्राणी कल्याण दिन 2025 कधी साजरा केला जातो तर जागतिक प्राणी कल्याण दिन 4 ऑक्टोबर रोजी सेलिब्रेट केला जातो. तर जागतिक प्राणी कल्याण दिन जो आहे तो 4 ऑक्टोबरला साजरा केला जातो. जगभरातील प्राण्यांच्या हक्कांना प्रोत्साहन देणं आणि प्राणी कल्याणाची पातळी वाढवणं याचं उद्दिष्ट आहे. सेव्ह ॲनिमल्स सेव्ह द प्लॅनेट असं याचं थीम आहे. पुढे जाऊया. भारतात अपघाती मृत्यू आणि आत्महत्या 2023 या अहवालानुसार भारतात रस्ते अपघातामुळे किती अपघाती मृत्यू झाले आहे. तर बघा मित्रांनो भारतामध्ये टोटल 2023 मध्ये जर बघितलं तर 4,44,104 मृत्यू जे आहे तर ते अपघातामुळे झालेले आहे. अपघात आत्महत्या यामुळे हे मृत्यू झालेले आहे. मग यामध्ये आपण जर बघितलं तर रस्ते अपघात सुद्धा आहे, रेल्वे अपघात सुद्धा आहे. त्यानंतर जर बघितलं समुद्रामध्ये जहाजचा जो अपघात होतो तो सुद्धा आहे. पण यापैकी 1,73,826 मृत्यू जे आहे ते रस्ते अपघातामुळे झालेले आहे. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे तर जो काही अपघाती मृत्यू आणि आत्महत्येविषयक अहवाल आहे त्यामध्ये रस्ते अपघातामुळे किती लोकांचा मृत्यू झाला ते 1,73,826 लोकांचा मृत्यू जो आहे तर तो जर आपण बघितलं तर कशामुळे झालेला आहे तर रस्त्यावरील होणाऱ्या अपघातामुळे झालेला आहे. याविषयक आपण जर बघितलं तर रिपोर्ट जो आहे तो राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने याविषयक अहवाल दिलेला आहे. तर टोटल अपघाती मृत्यू जे आहे ते 2022 मध्ये 4,30,000 होते ते आता 4,44,000 वर पोहोचले आणि रस्त्यावरील मृत्यू 4,71,000 होते तर आपण जर बघितलं ते आता 4,73,826 वर पोहोचलेले आहे. सगळ्यात जास्त रस्त्यांवरील अपघात होऊन मृत्यू मुंबईमध्ये झालेले 2 नंबरला पुणे, 3 नंबरला बँगलोर, 4 नंबरला दिल्ली आणि 5 नंबरला जयपूर आपल्याला बघायला मिळतं. 6वा क्वेश्चन ऑक्टोबर 2025 मध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये पंचायत राज आणि तळागाळातील लोकशाहीबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी मॉडेल युथ ग्रामसभा उपक्रम कोणी सुरू केला आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की ग्रामसभेचं कलम जे आहे ते तुम्हाला सांगायचंय. ग्रामसभेचं कलम जे आहे ते काय आहे तर आपण जर बघितलं तर ग्रामसभेचं कलम जे आहे ते सगळ्यांनी सांगा ज्यांना ज्यांना माहित असेल. 200 आता पुढं 250 आणि 200च्या मध्ये आहे किंवा 240 आणि 200च्या मध्ये आहे किंवा 240 ते 245च्या मध्ये. एवढं मी तुम्हाला क्लू देतो. तुम्ही ग्रामसभेचं कलम जे आहे ते मला सांगा. मग आपण जर बघितलं ग्रामसभा म्हणजे काय तर गावातील प्रत्येक 18 वर्षाचा जो युवक आहे प्रत्येक 18 वर्षाचा जो युवक आहे ज्याचं मतदार म्हणून नोंदणी झालेली आहे असा गावातील प्रत्येक युवक जो आहे तो ग्रामसभेचा सदस्य असतो ना. अशा सगळ्यांनी मिळून काय म्हणते ग्रामसभा म्हणते. मग आपण जर बघितलं तर असंच छोट्या मुलांना आपण जर बघितलं लोकशाहीत सामावून घ्यायचं असेल पंचायत राजमध्ये सामावून घ्यायचं असेल तर एक मॉडेल युथ ग्रामसभा उपक्रम जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. शाळेतील मुलांसाठी हा उपक्रम पंचायत राज मंत्रालयामार्फत सुरू करण्यात आलेला आहे. तर मॉडेल युथ ग्रामसभा प्रोग्राम जो आहे तर आपण जर बघितलं केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाने सुरू केलेला आहे. आपण याला आदर्श युवा ग्रामसभा उपक्रम म्हणून सुद्धा ओळखू शकतो. याचा उद्देश आहे ग्रामपंचायतीमध्ये लोकशाही मजबूत करणे, तरुणांच्या सहभागाद्वारे ग्रामीण विकासाला चालना देणे. या उपक्रमाला मॉडेल युवा ग्रामसभा असे म्हणतात. हे आपण बघितलेलं आहे. बघा मित्रांनो या 2 बॅचचे लेक्चर आज सुरू होणार आहे. 9:30 वाजता मारुती सरांचं महाराष्ट्राचं इतिहासाचं लेक्चर असेल, 11 वाजता हर्षले मॅडमचं महाराष्ट्राचं भूगोलचं लेक्चर असेल आणि 4 वाजता माझं इंडियन पॉलिटीचं लेक्चर तुम्हाला या बॅचवर बघायला मिळेल. दोन्ही बॅचचे लेक्चर सुरू होत आहे. कॉमन सिलेबस पहिले घेतला जाणार आहे, नंतर या 2 परीक्षेचा वेगवेगळा जो सिलेबस आहे त्याला आपण हात घालणार आहोत. त्याचबरोबर
दोन्ही परीक्षेसाठी उपयुक्त अभ्यास मित्राचं करंटचं इयरबुक आपल्या ॲपवर तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर त्याची एक रिव्हिजन बॅच सुद्धा तुम्हाला आपल्या ॲपवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर राज्यसेवा आणि कंबाईनसाठी आपण फाउंडेशन बॅचेस जे आहे ते सुरू केलेल्या आहे, ज्यामध्ये तुमची प्री मेन्स इंटरव्ह्यूची तयारी करून घेतली जाणार आहे. या सगळ्या बॅचेस वर डिस्काउंट तर उपलब्ध आहे, पण आपल्या अभ्यास मित्रमध्ये आपल्या अभ्यास मित्र ॲपवर उपलब्ध असणाऱ्या मेन बॅचेस तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे. जसं की नोट्स पॅक झालं, 21,000 PYQची बॅच झालं. या सेपरेट बॅच आणि सेपरेट बॅचची फी जी आहे, जर तुम्ही 21,000 PYQची बघितली तर ऑलरेडी 2,000 रुपये फी आहे. नोट्स पॅकची जर बघितली तर 599 रुपये याची फी आहे. तर हे सेपरेट कोर्सेस जे आहे ते तुम्हाला राज्यसेवा फाउंडेशन बॅचमध्ये फ्री ऑफ कॉस्ट आणि कंबाईन फाउंडेशन बॅचमध्ये फ्री ऑफ कॉस्ट दिले जाणार आहे. या व्यतिरिक्त इतरही कोर्सेस जसे की मराठी व्याकरण PYQची बॅच 999 फी आहे. त्यानंतर जर बघितलं तर NCERT स्टेट बोर्डच्या बॅचेस सुद्धा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तर या सगळ्यांवर डिस्काउंट आहे 10%. कसं मिळवायचं? ॲप इन्स्टॉल करा, इथे वेगवेगळ्या कॅटेगरी त्यामधून बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर डायरेक्ट पेमेंट नका करू, थोडं खाली या, खाली म्हणजे इथपर्यंत या. हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर नावाचा ऑप्शन असेल, तिथे CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड टाका, अप्लाय करा, फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल. पुढे जाऊया. 7वा प्रश्न तुमच्या समोर आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये तमिळनाडू सायंटिस्ट अवॉर्ड 2022 कुणाला प्रदान करण्यात आला? तर तमिळनाडू सायंटिस्ट अवॉर्ड 2022 डॉक्टर आर्थर जेम्स यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर भारतीदासन विद्यापीठाचे आपण जर बघितलं सागरी विज्ञान विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख आहे आर्थर जेम्स. तर आपण जर बघितलं तर आर्थर जेम्स जो आहे त्यांना तमिळनाडू सायंटिस्ट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर हा अवॉर्ड जो आहे तो तमिळनाडू राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेद्वारे स्थापित केला गेलेला आहे आणि 50,000 रुपये रोख, प्रशस्ती पत्रक, सन्मान चिन्ह या अवॉर्ड मध्ये उपलब्ध करून दिले जातं. पुढचा क्वेश्चन आहे 11वी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद जी आहे, वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी समिट जी आहे 2025 ती कुठे आयोजित करण्यात आली? मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे आजच्या सेशनचा हा. तर बघा दुबईमध्ये UAE मधील दुबई येथे आपण जर बघितलं तर वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी समिट जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. आता ग्रीन इकॉनॉमी ही संकल्पना सर्वप्रथम कधी देण्यात आली होती? तर ब्राझील मधील रिओ या ठिकाणी 2012 मध्ये जी काही परिषद आयोजित करण्यात आली होती जिला Rio+20 म्हणून सुद्धा ओळखलं जातं, त्यामध्ये ग्रीन इकॉनॉमीची संकल्पना समोर आली होती आणि आता त्याविषयक परिषद जी आहे ती दुबई UAE मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. 1 आणि 2 ऑक्टोबर रोजी हिचं आयोजन झालं होतं. मग हिची थीम लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर इनोव्हेटिंग फॉर इम्पॅक्ट ॲक्सेलरेटिंग द फ्युचर ऑफ ग्रीन इकॉनॉमी अशी याची थीम आहे. जागतिक हवामान संकटाचा सामना करण्यासाठी नवोपक्रम म्हणजे इनोव्हेशन, धोरण सुधारणा, हरित वित्तपुरवठा आणि प्रादेशिक सहकार्याला प्रोत्साहन देणं, तर हे हिचं उद्दिष्ट आहे. 9वा प्रश्न ICC पुरुष T20 फलंदाज क्रमवारीत 931 रेटिंग गुण मिळून कोणत्या खेळाडूने आतापर्यंत त्याचा सर्वोच्च रेटिंगचा विक्रम केला आहे? तर बघा मित्रांनो, आपल्याला ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल जी आहे तर ती काय करत असते, जो खेळाडू चांगला खेळतो तर त्यांच्या रँकिंग ठरवण्याचं काम करत असते आणि मग त्यांना काही गुण दिले जातात. मग आपण जर बघितलं तर अभिषेक शर्माला आतापर्यंत सगळ्यात जास्त गुण मिळालेला आहे, तो पहिल्या क्रमांकावर आहे. मग पहिल्या क्रमांकावर आतापर्यंत जे खेळाडू होते त्यामध्ये त्याने सगळ्या खेळाडूंना मागे टाकत 931 गुण मिळवलेले आहे. आपण जर बघितलं तर यापूर्वी डेव्हिड मलान इंग्लंडचा खेळाडू होता, त्याला 920 गुण मिळाले होते पहिल्या क्रमांकावर असताना. अभिषेक शर्माने त्याला सुद्धा मागे टाकलेलं आहे. तर एशिया कप मध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर बेस्ट आपण जर बघितलं T20 क्रिकेटमध्ये जो गोलंदाज जर बघितला तर तो वरुण चक्रवर्ती आहे. 10वा प्रश्न ऑक्टोबर 2025 मध्ये मुलाखतीशी संबंधित अनुभव शेअर करण्यासाठी UPSC ने कोणते नवीन पोर्टल सुरू केले आहे? तर UPSC ने आताचे ॲस्पिरंट, आताचे UPSCच्या माध्यमातून नोकरी लागलेले जे काही सर्वंट आहे आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर जे रिटायर झालेले अधिकारी आहे त्यांचे UPSCचे इंटरव्ह्यूचे अनुभव शेअर करण्यासाठी एक नवीन पोर्टल सुरू केलेला आहे, माय UPSC इंटरव्ह्यू फ्रॉम ड्रीम टू रियालिटी. तर UPSCला आपण जर बघितलं तर एक UPSC म्हणजे संघ लोकसेवा आयोगाच्या स्थापनेला जवळपास 100 वर्ष जे आहे तर ती कंप्लीट झालेली आहे. तर 19
19चा जो काही मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्ट होता त्यानुसार 1926 मध्ये काय झालं होतं, युपीएससीची स्थापना झाली होती. म्हणजे आता युपीएससीच्या स्थापनेचे 100वे वर्ष आपण सुरू झालेलं आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. संघ लोकसेवा आयोगाने 1 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून माय युपीएससी इंटरव्ह्यू फ्रॉम ड्रीम टू रियालिटी हे पोर्टल सुरू केलं आहे. 11वा क्वेश्चन, 62व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद 2025 विजेतेपद कोणी जिंकलं? महत्वाचा क्वेश्चन आहे. हे अजिंक्यपद जिंकलेलं आहे पी इनियान. तर भारतामधील बुद्धिबळाची सर्वश्रेष्ठ स्पर्धा 62वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे पी इनियान याने. आपण जर बघितलं त्याने आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे झालेल्या 11 सामन्यामध्ये 7 सामने जिंकले आणि 4 सामने ड्रॉ केले. त्याला 6 लाख रुपये मिळालेले आहे. आणि जो काही उपविजेता राहिलेला आहे यश गौतम कृष्ण याला 5 लाख रुपये देण्यात आलेले आहे. शेवटचा क्वेश्चन, शाश्वत पर्यटन आणि वारसा संवर्धनातील उत्कृष्ट उपक्रमांसाठी कोणत्या भारतीय राज्याच्या पर्यटन विभागाला प्रतिष्ठित ग्लोबल टुरिझम अवॉर्ड 2025 मिळालेला आहे? तो ग्लोबल टुरिझम अवॉर्ड 2025 आंध्र प्रदेशचं जे काही पर्यटन विभाग आहे, पर्यटन मंत्रालय आहे, त्याला देण्यात आलेला आहे. तर बघा, आपण जर बघितलं नवी दिल्लीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यामध्ये आंध्र प्रदेशचा जो पर्यटन विभाग आहे तर त्याला आपण जर बघितलं तर ग्लोबल टुरिझम अवॉर्ड जो आहे तर तो देण्यात आलेला आहे 2025चा. एवढं लक्षात ठेवा. बाकी 2 टेस्ट क्वेश्चनचे उत्तर द्या जातात. आता आपण जर बघितलं तर वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी समिट कुठे झाली याचं उत्तर द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर मॉडेल युथ ग्रामसभा उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. आणि 61वी बुद्धिबळ स्पर्धा जी आहे राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा ती कोणी जिंकली याचं पण उत्तर तुम्ही द्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं लेक्चर इथे संपत आहे. आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अभ्यास मित्र नावाचा आपला ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल, इन्स्टाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. थांबा, इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चला, बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.